दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. उल्हासनगर महानगरपालिकेचे मनपा शाळेकडे दुर्लक्ष. उल्हासनगर महापालिका, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मनपा शाळा क्रमांक 24, लीलाशाह मनपा हिंदी शाळा क्रमांक 18 या शाळेच्या इमारतीचे बांधकाम होऊन 1 वर्ष पूर्ण झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपले आहे, परंतु उल्हासनगर महापालिका प्रशासनाने अजूनही शाळेत पाण्याची व्यवस्था केली नाही. विद्यार्थ्यांना खेळायला मैदान मनपा प्रशासनाने उपलब्ध करून दिले नाही. शाळेत पूर्ण वेळ सफाई कामगार नाही. अशा अनेक समस्यांना या शाळेच्या प्रशासनाला तोंड द्यावे लागते आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रागिनी लोखंडे यांनी प्रशासनाला याबाबत पत्रव्यवहार केला आहे, परंतु अजूनही उल्हासनगर महापालिका प्रशासनाने या शाळेच्या बाबतीत विचार केला नाही. पुढे जून महिन्यात शैक्षणिक वर्षापासून उल्हासनगर महापालिका या असुविधा बाबतीत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. दिव्य मुंबई मराठी, शिवाजी मस्केसह प्रवीण माळवे, उल्हासनगर. आज आपण आपल्या खेमानी अमरधाम चौकात जी आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेची शाळा आहे, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मराठी शाळा क्रमांक 24 व स्वामी लीलाशाह हिंदी शाळा क्रमांक 18, आज ही शाळेची भव्य इमारत उभी राहून जवळपास 1 वर्ष उलटून गेला. पण तरीही या शाळेमध्ये ज्या मूलभूत सुविधा विद्यार्थ्यांना लागतात त्या अजूनपर्यंत इथं पोचलेल्या दिसत नाहीत. कारण आम्ही वारंवार महानगरपालिकेमध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत लेखी स्वरूपात. तसेच स्वतः या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनीसुद्धा येथील उल्हासनगर शहराचे नवनिर्वाचित महापौर यांना पत्रव्यवहार केलेला आहे. शिक्षण सभापती सूर्य मॅडम यांनासुद्धा पत्रव्यवहार केला आहे. आणि या भागामधील सर्वच्या सर्व सत्ताधारी असूनसुद्धा या गोरगरिबाची मुलं जेव्हा या शाळेमध्ये शिकतात तर या शाळेमध्ये या मुलांना बसण्यासाठी नीट ग्राउंडसुद्धा नाही आहे. इथं त्यांना खडी रेतीवर बसावं लागतं. समोर तुम्ही बघतील जवळपास 60 बाय 80चं ते मैदानासाठी जागा सोडलेले आहे, पण तिथं मैदान नाही, तिथं मोठे मोठे खडे आहेत. तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होईल तरी कसा? आज ही झाडं बघा, आज सुट्ट्या लागल्यामुळं ही झाडे पूर्ण सुकण्याच्या अवस्थेमध्ये आहेत, मृत अवस्थेमध्ये झाडं होतील. इथं पाणी मारण्यासाठी सुविधा नाही आहे. एवढंच नाही तर तुम्ही शाळेमधील जे शौचालय बघितले तर त्या शौचालयामध्ये सुद्धा झाडू मारण्यासाठी सुद्धा कोणी नाही. आम्हाला तर इथं कळालं इथं जे वॉचमॅन आहेत बिचारे ते त्यांचं सुरक्षा रक्षेचं काम करतील का ते इथं झाडू मारतील का त्या साफसफाई करतील? एवढंच नाही तर इथं विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याचा एक थेंबसुद्धा नाही आहे. आज 1 वर्ष उलटून गेला. विद्यार्थी आपल्या घरून पाणी येऊन इथं पित होते. वारंवार प्रत्येक नगरसेवक महापौर यांना सर्वांना तिथं विनंती करून निवेदन पत्र देऊनसुद्धा कोणाचं तिकडं लक्ष नाही. म्हणजे ते दुर्लक्ष करतात. म्हणजे कुठंतरी यांच्या मनामध्ये असं आहे का गरिबाच्या विद्यार्थ्यांनी गरिबाच्या मुलांनी शिक्षण घ्यावंच नाही. विद्यार्थी जेवणाचा डबा खातील, त्यांना हात धुण्यासाठी सुद्धा पाणी नाही, पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही. ते सुद्धा आम्ही तुम्हाला कनेक्शन दाखवतो. वारंवार सर्वांना विनंती करूनसुद्धा कोणीच काही काम करत नाही. मला तर आता आपण हे ज्या आपल्या शाळेमध्ये जो पाण्याचं एक कनेक्शन फक्त नावापुरता जो दिलेला आहे तो आपण आता बघणार आहोत. वर्ष उलटून गेला तरीसुद्धा विद्यार्थ्यांना इथं पिण्याचं पाणी नाही. विद्यार्थी तहानेने व्याकुळ होतात, पण त्यांना पिण्यासाठी पाणी नाही. बघा तुम्हाला दाखवतो, हे बघा कनेक्शन, बघा याची दुरावस्था. फक्त नावापुरते कनेक्शन आहे, पण इथं पाण्याचा एक थेंबसुद्धा गेले वर्षभरामध्ये एक थेंब नाही. आणि प्रशासनाला पत्रव्यवहार देऊन सर्व काही माहीत आहे, तरी जाणून बुजून हे असं का होते काय कळत नाही. हा स्वच्छतेचा प्रश्न बघा, किती धूळ आहे. इथं सफाई कर्मचारीसुद्धा नाही. तुम्ही हे लिफ्ट बघू शकता, हे लिफ्ट फक्त नावाला आहे पण याच्यामध्ये काहीच नाही, सर्व बंद अवस्थेमध्ये. हे लिफ्टसुद्धा बंद आहे. म्हणजे आज करोड रुपयाचा टेंडर ह्या शाळेकरिता पास होऊनसुद्धा खूप अल्प प्रमाणातच काम झालं दिसतं. हे कचरा बघू शकता तुम्ही, किती कचऱ्याचं प्रमाण आहे, घाण. कोण सफाई करणार? स्वतः इथं सुरक्षा रक्षकाला सफाई करायला लावतात काय? आता पाण्याची व्यवस्था नाही, शौचालय स्वच्छ नाही. मोठमोठी पदं घ्यायला लोकांना खूप आवडतात. मला याचं पद द्या, मला त्याचं पद द्या. मग हे कामं करणार कोण? फक्त शासनाचा, केंद्र शासनाचा जो पैसा येतो आहे शिक्षणामार्फत, आज कोट्य रुपये
उधळल्या जातात, पण ते खऱ्या अर्थाने शिक्षण संस्थेला किंवा महानगरपालिकेची शाळा आहे त्याच्यासाठी ते उपयोगात येतात का? आज इथं विद्यार्थी घडायला हवा, हे विद्याचं मंदिर आहे, पण इथंच जर इथलचे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असतील तर आम्हाला त्यांच्यावर त्यांचा खूप खेद वाटतो. हेच आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो. आणि लवकरात लवकर आम्ही सर्व या प्रभागाच्या वतीने विनंती करतो का या शाळेसाठी पिण्यायोग्य पाणी द्या, पाण्याचं फिल्टर द्या, त्याचप्रमाणे सफाई कर्मचारी द्या, झाडांची देखभाल करण्यासाठी माळी द्या. हे सर्व लवकरात लवकर जर झाला नाही तर आम्हाला उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही.